पुढची बातमी पाहूया। साथी पोर्टलला कृषी सेवा केंद्रांचा आता विरोध पाहायला मिळतोय। येवल्यामध्ये कृषी सेवा केंद्रांचा एक दिवसीय बंद सुद्धा पाळला जातोय। साथी पोर्टल बंद करण्याची कृषी विक्रेत्यांनी आता मागणी केली आहे। नेमकं कृषी विक्रेत्यांचं म्हणणं तरी काय आहे हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। साथी पोर्टल हे महाराष्ट्र शासनाने कृषी विक्रेत्यांना लागू केले असून आपण बघू शकता की याच्या विरोधात येवल्यातील कृषी विक्रेत्यांनी आज एक दिवसीय बंद ठेवलेले आहेत। आपण बघू शकता की त्या साथी पोर्टल विरोधात देखील घोषणाबाजी करताना कृषी विक्रेते दिसते। आपल्यासोबत काही कृषी विक्रेते काय सांगाल की साथी पोर्टल लागू केलेले याचा विरोध करताय आपण? नमस्कार। शासनाने महाराष्ट्र शासनाने साथी ॲप पोर्टल सुरू केले नव्याने। त्याच्यातनं कीटकनाशक आणि बियाणे विक्रीची सक्ती करतात ते, परंतु सदर ॲप हा वापर करताना व्यापाऱ्यांना खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे। या ॲपमधनं बराच वेळ निघून जाणार आहे। याचा निषेध म्हणून महाराष्ट्र असोसिएशन म्हणजे मापदा असोसिएशननी आज रोजी एक दिवसाचा सर्व कृषी विक्रेत्यांनी बंद ठेवून ह्या ॲपचा विरोध नोंदवण्यासाठी शासनापर्यंत आवाज आमचा पोहोचवण्याकरता आम्ही आज सर्व ॲग्रो असोसिएशनच्या वतीने एक दिवसाचा लाक्षणिक संप महाराष्ट्रभर बंद ठेवून शासनाचं लक्ष वेधणार आहे आणि शासनाला विनंती करणार आहे की आपण जो साथी ॲप आम्हाला लागू करतात तो कॅन्सल करावा ही विनंती। एकूणच बघितलं तर ज्या महाराष्ट्र शासनाने साथी पोर्टल लागू केले आहे ते बंद करावे अशी मागणी कृषी विक्रेत्यांकडून होताना दिसत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।